ह्या बँकेचा संचालक 2003ला मी झालो. ही बँक स्थापन झाली 1996 साली. ही सुरेश भाऊसो वनसिटी यांनी वर्धमानपत्र संस्थेच्या माध्यमातून सर्व संचालकांना एकत्र करून ही बँक सुरुवात केली. अतिशय चांगल्या पद्धतीने 350 ते 400 कोटी रुपयाची आपली आज एफडी आहे. 550 कोटीपर्यंत आमचा टर्नओव्हर आहे. आता आमच्या बँकेच्या टोटल 12 शाखा आहेत. आम्ही मल्टी स्टेट बँक आहे. 2015 साली आम्ही ATM सुरू केली. भारत सरकारच्या डिजिटल प्रोग्रामच्या अनुसरून बँकेने पण आता डिजिटलमध्ये पदार्पण करण्याचा मानस केलेला आहे. त्यानुसार आम्ही वनस्टॅक या कंपनीबरोबर करार स्थापन करून आमच्या ग्राहकांना वनस्टॅक ॲपद्वारे त्यांना डिजिटल सेवा पुरवण्याचे आम्ही ठरवले आहे. आपल्या बँकेमध्ये करंट अकाउंट आहे आणि बँकेने आपल्याला क्यू आर कोड दिलेला आहे. त्यामुळे आपले उत्तम प्रकारे ट्रान्झॅक्शन वगैरे चालू आहेत. कस्टमरसाठी पण अति महत्त्वाचं होतं ते आम्हाला मिळालेलं आहे बँकेकडून. ही जी मोबाईल ॲप आणि QR कोडची सुविधा आम्ही ग्राहकांना देत आहोत, त्यामुळे आमचा ग्राहक खूप समाधानी आहे. सन्मती बँकेचा मोबाईल ॲप आपण गुगल प्ले स्टोअर त्याचबरोबर M-सेवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हा 3 लँग्वेजेसमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, त्याचबरोबर हिंदी लँग्वेजमध्ये आपण त्याचा यूज करू शकता. यासोबत मोबाईल ॲपही दिला आहे. त्यामुळे दिवसभराचे जे पेमेंट व्यवस्थित आले की नाही हे मी ॲपमध्ये जाऊन मॉनिटर करू शकते. सदर ॲपच्या माध्यमातून आपण स्टेटमेंट डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपला बॅलन्स चेक करू शकता. त्या ॲपच्या माध्यमातून आपण बिल पेमेंट, त्याचबरोबर मोबाईल रिचार्ज, डोनेशनसुद्धा देऊ शकता. आणि त्यामुळे आपल्याला बँकेने परत फॅसिलिटी म्हणजे मोबाईल बँकिंग पण चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण गॅसची बिलं ऑनलाईन, बाकी जे काय आम्ही बाहेरनं खरेदी करतो ते सर्व बिलं आपण ऑनलाईनच मारायला लागलोय. मी इथले सगळे जे ट्रान्झॅक्शन्स व्यवहार असेल ते सन्मती बँके थ्रू वनस्टॅकवरून QR आहे. हा QR थ्रू मी ट्रान्झॅक्शन्स करून घेतो. टोटल जे ट्रान्झॅक्शन्स माझे होते टोटल ट्रान्झॅक्शनचे नोटिफिकेशन अकाउंटवर व्हॉट्सअपवर दिसून येतात. ह्याचा मला बेनिफिट एवढाच आहे की मी ज्या वेळेला इथं नसतो माझ्यासोबतचे माझे जे क्लायंट्स किंवा माझे जे डिझायनर असतात त्यांना सुद्धा हे जे माझ्या कस्टमरने दिलेले पेमेंट आहे ते पेमेंट इथं जमा झालेलं त्यांना सुद्धा इथून लक्षात येतं. ह्याचा हा प्लस पॉईंट आहे. वन CBS जे केल्यामुळे त्याच्या माध्यमामुळे आम्हाला जे QR कोडच्या माध्यमातून येणारा डेटा असेल, रिझर्व्ह बँकेचे काही कंप्लायन्स असतील किंवा रिकन्सिलेशनचा जो पार्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टमध्ये येतात आणि त्यामुळे हे बँकिंग करणं आणि बँकेला रिकन्सिलेशन करणं एकदम सुलभ झालेलं आहे. सन्मती सहकारी बँकेचा पर एम्प्लॉई बिझनेस हा 6 कोटी रुपयापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत. कासा डिपॉझिटच्या माध्यमातून जर विचार करायला गेला तर 2 कोटीपर्यंत आम्ही कासा डिपॉझिटला पोहोचलेलो आहोत. भविष्यात आम्हाला ती 5 कोटीपर्यंत जायची आहे आणि त्याला आम्हाला वनस्ट्रॅकची मदतची गरज आहे. त्या बिझनेसमॅनना त्यांनी बँकेमार्फत PR कोड म्हणजे ऑनलाईन पैसे जमा करणे ही सोय उपलब्ध करून दिली. आमचं सांगावे डेअरी फार्म या नावानं आम्ही हे गोटा चालवतोय. त्या फार्मच्या नावावरती आम्ही रोज जे किरकोळ विक्री होते किंवा जे आमचे कस्टमर आहेत ते PR कोडवरती पैसे जमा करायला आम्हाला फार मोठी मदत होते. त्यामुळं मी सन्मती बँकेचं शतशः धन्यवाद आहे. आपके बैंक खाते में 100 रुपये प्राप्त हुए. आज अखेर QR कोडच्या माध्यमातून बँकेने 2 करोडपर्यंतचा व्यवसाय प्राप्त केलेला आहे. आता भविष्यात आमचा मानस आहे की हाच UPIद्वारे आम्ही जवळजवळ 5 ते 10 करोडपर्यंतचा व्यवसाय आम्ही टार्गेट आम्ही त्याप्रमाणे जवळजवळ 3000 कस्टमर आमचे आता सध्या ह्या व्यवहारात आहेत. वनस्टॅकवर करार केल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कस्टमरवरून ही सेवा देण्याचा प्रयत्न करू. आणि वनस्टॅक कंपनीने आम्हाला डिजिटल बँकिंगमध्ये पदार्पण करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मी वनस्टॅकचा आभारी आहे. मोबाईल ॲप आणि QR कोडच्या माध्यमातून आमचे ग्राहक घर बसल्या त्यांची KYC सुद्धा आमच्या ॲपवर डाउनलोड करून ती सेवाही ते घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना बँकेत येण्याचा किंवा वेळेची बचत होण्यास अत्यंत सुलभ झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं
की वनस्ट्रॅकनं ही ॲप आमच्याकडे दिल्यामुळं जो बँकेला बेनिफिट झाला त्यामुळं मी वनस्ट्रॅकला मनापासून थँक्यू देतो.